तुमचा ढोकळा स्पंजी होत नाही, वरून लाल होता आणि घशामध्ये अडकतो, तर मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा करून बघितला तर तुमचा 100% ढोकळा चांगला होईल. मी गॅरंटी घेऊन सांगते. तर हे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे 2 वाट्या. आपण फक्त बेसन पिठाचा जरी ढोकळा बनवला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हा पण छान होतो म्हणून या पद्धतीने मी आज बनवणार आहे. मी दरवेळेस फक्त बेसन पिठाचाच बनवत असते. यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाकायचं आहे, 1 चमचा टाकणार आहे. त्याच्यानंतर मीठ 1.5 चमचा टाकायचं आहे आणि साखर आपण 6 चमचे, आपण पीठ 3 वाट्या घेतले तर त्याच्या दुप्पट चमचे म्हणजे 6 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपण हळदीऐवजी काय करणार आहोत तर खाण्याचा जो रंग असतो तो टाकणार आहोत. तर हा लेमन येल्लो रंग आहे. कधी लिक्विडमध्ये पण हा कलर टाकला तरी चालतो. तर माझ्याकडे पावडर आहे, तर ही मी पावडर घेऊन या पिठात टाकणार आहे आणि याच्यामुळे छान बाहेरचा जसा ढोकळा असतो तसा कलर येतो. ज्या ताटामध्ये करायचं त्याला मी तेल लावून घेत आहे, त्यामुळे ढोकळा हा ताटाला चिटकून बसणार नाही आहे. मस्त तेल लावलेलं आहे आणि आता या पिठामध्ये पण मी थोडंसं तेल टाकणार आहे. त्याच्यामुळे ढोकळा आपल्या घशामध्ये अडकत नाही, खाताना बोकणे बसत नाही. त्यामुळे मी काय केलं आहे, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि आता छान काय करायचं आहे, मिक्स करण्यासाठी कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. मी यामध्ये थंड पाणी नाही टाकणार आहे. पीठ छान मस्त मिक्स करून घेऊया आणि हे कोमट पाणी टाकून आवश्यकतेनुसार आपल्याला हे पीठ एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. आपण यामध्ये जाड साखर टाकलेली आहे. पिठी साखर न टाकता जाड साखर आणि लिंबूसत्व टाकलं, त्यामुळे काय होतं, हे साखर विरघळेपर्यंत, लिंबूसत्व विरघळेपर्यंत आपण हे पीठ फेटत राहतो. त्यामुळे आपल्या पिठाला एक सॉफ्टपणा येतो आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा पण सॉफ्ट आणि स्पंजी बनतो. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान एकाच दिशेने. सर्व गाठी पण फुटल्या पाहिजेत तरच आपला ढोकळा छान होणार आहे. पिठामध्ये एकही गाठ राहायला नको, त्याच्यामुळे पीठ मस्त फेटायचं आहे. कंटिन्यू जर फेटलं तर तुम्ही 7 मिनटामध्ये तुमचं पीठ तयार होतं. तर मस्त मी आता गाठी पण फोडून घेत आहे याच्यातून आणि हाच ढोकळा आपण ताटात करतो म्हणून थोडा कमी फुगलेला दिसेल, पण तुम्हाला जर खूप जाड बाहेर मिळतो तसा जर फुगलेला मोठ्या स्लाईस हव्या असतील तर तुम्ही हा ढोकळा कुकरच्या डब्यामध्ये केला तर तशा स्लाईस बनतील. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये करून बघू शकता. तर आता बऱ्यापैकी आपल्या गाठी पण फुटलेल्या आहेत पिठामधल्या सर्व. आणि हे पीठ कसं करायचं म्हणजे पातळ किती प्रमाणात करायचं, तर आपण वडापाव तळताना वडापावला ज्या पद्धतीनं पीठ असतं, ज्या प्रमाणात पातळ पीठ असतं त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ बनवू शकता. घट्ट पीठ केलं तर काय होतं, घशामध्ये ढोकळा अडकतो, त्यामुळे घट्ट पीठ करायचं नाही आहे, थोडंसं मीडियम पीठ करायचं आहे छान. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खाण्याचा सोडा आपण 1 चमचा टाकणार आहोत. तर हे सर्व मिक्स करून झालं की काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला खाण्याचा सोडा काढून घ्यायचा आहे. आपण डायरेक्ट पिठावरही खाण्याचा सोडा टाकू शकतो किंवा साईडला एका वाटीमध्ये घेऊन पाणी टाकायचं, त्यावर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्या पिठामध्ये टाकायचं आहे. पण सोडा खूप जुना नसायला नको, खूप दिवसांचा असेल, 6 महिने 1 वर्षाचा, तर तुमचा ढोकळा फुगणार नाही आहे. त्यामुळे काय करायचं, जरा नवीनच सोडा वापरा, त्याच्यामुळे काय होतं, ढोकळा छान फुगतो. तर हा सोड्यात आता मी पाणी टाकून घेते आणि ह्या पिठात टाकते आहे. पण सोडा टाकल्यावर मात्र आपल्याला पीठ खूप फेटायचं आहे फास्टमध्ये, वेळ घालवायचा नाही आहे जास्त. काही जणांना वाटतं की ते जर मी हलवत बसले तर माझा ढोकळा फुगणार नाही, पण असं काहीच होणार नाही आहे. जर तुम्ही छान मिक्स करून नाही घेतलं तर काय होतं, तर ढोकळा अजून वरून लाल लाल होतो, कारण सोडा मिक्स झालेला नसतो. त्याच्यामुळे सोडा टाकल्यावर पण छान मिक्स करायचं आणि सोडा टाकला आणि तुमचं पीठ असं मस्त फुललेलं दिसलं तर समजून जायचं की आपला ढोकळा नक्की फुगणार आहे. जर इथे जर पीठ नाही फुगलं तर तेव्हा समजायचं की आपला ढोकळा फुगणार नाही आहे. तर मस्त हलकंसं पीठ झालेलं आहे, मस्त फुगलेलं आहे. तर पाहू शकता मस्त असं बबल्स पण येत आहेत त्याला. तर आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये आता हे पीठ ओतायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यात सेम याच पद्धतीनं केला तरीही चालेल. तर आता हे पीठ मी तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घेणार आहे आणि थोडंसं याला जे बबल्स असतात ते फुटावे, बुडबुडे जे वर येतात ते फुटावे म्हणून थोडंसं हलकंसं आदळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे
बबल्स फुटतात आणि छान ढोकळा फुगतो. बघा मस्त बबल्स पण आलेले आहेत. तर मी अगोदरच कढईमध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक डब्बा टाकलेला आहे. थोडंसं नॉर्मली गरम झालेलं आहे पाणी. तर त्यामध्ये हे मी ताट ठेवणार आहे. या ताटाऐवजी कुकरही सेम ह्याच पद्धतीनं, कुकरचा डब्बाही सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता. तर हा ढोकळा आपल्याला 20 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनटामध्ये खूप छान असा ढोकळा तयार होतो. तर 20 मिनटानंतर आपण चेक करूया ढोकळा तयार झालेला आहे का. तर ढोकळा कसा चेक करायचा, तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही चाकू घेऊ शकता. ढोकळ्यामध्ये घालायचं थोडंसं टोक त्याचं, आणि जर ढोकळा त्या टूथपिकला किंवा चाकूला नाही चिटकला तर समजून जायचं की आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर आता खाण्यासाठी, ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मिरच्या तर पाहिजेतच, म्हणून मी तेलात थोड्याशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि फोडणी याच तेलात मी बनवणार आहे. मस्त मीठ टाकायचं, त्यामुळं आपण मिरच्या तळलेल्या तेलात फोडणी बनवल्यामुळे एक थोडासा तिखटपणा पण येतो. याच तेलात मी भरपूर मोहरी, कढीपत्ता आणि हिंग पण टाकलेला आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये साखर पण टाकून घ्यायची आणि मस्त पाण्याला थोडीशी हलकीशी उकळी काढायची आहे. तुम्ही जर पिठामध्ये पण हिंग टाकलं तरी ढोकळा हलका होतो. आता ही फोडणी तयार झालेली आहे तसा ढोकळा कट न करता आपल्याला त्याची साईड बदलायची आहे. जी खालची साईड आहे ती वर करायची आहे आणि मग हे पाणी या ढोकळ्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं तर ढोकळा कोरडा होत नाही. पूर्ण पाणी ढोकळ्याच्या आतपर्यंत जातं आणि ढोकळा हलका मस्त होतो. तर आता आपण हा ढोकळा मस्त कट करून घ्यायचा आहे. हव्या त्या आकाराचे पीस आपण बनवू शकतो, चौकोनी किंवा षटकोनी, जे पाहिजे ते बनवू शकतो आपण. तर मस्त बघा ढोकळा छान दिसतोय हा. तर तुम्ही फक्त बेसन पिठाचा जरी बनवला तरी तुमचा खूप छान बनेल. तुम्ही बेसन पिठाचं पण सेम हेच प्रमाण घ्या. रव्याऐवजी 3 वाट्या बेसन पीठ घेऊन बाकीचं सर्व प्रमाण ठेवलं तरी चालेल. मस्त असा ढोकळा कट करून झालेला आहे. आता फोडणी तयार केलेलं जे पाणी आहे ते मस्त ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच घरगुती साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी जावांच्या किचनला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र जरूर करा. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर ढोकळ्यावर झालीच पाहिजे. हवं असेल तर तुम्ही ओला नारळ असेल तर तो खिसूनही टाकू शकता, त्यामुळे अजून छान चव होते ढोकळ्याची. तर मस्त तयार आहे आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी चिंच, गुळ आणि खजुराची चटणी बनवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे ढोकळ्याची चव अजूनच वाढणार आहे. तर अशा पद्धतीने आपला सॉफ्ट स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. बघा किती जाळी पण दिसते ना, पीस छोटे आहेत पण जाळी भरपूर आहे त्याच्यामध्ये. मस्त असा ढोकळा, हिरवीगार मिरची आणि चिंच गुळाची चटणी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.